नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. राज्यभरात पावसाचा रौद्र रूप. आळंदीत इंद्रायणी नदीला पूर. पुण्याच्या खडकवासला धरण 100% भरलं. आजही पावसाचा जोर कायम राहणार. राज्यातील बहुतांश भागात सध्या पावसाने रौद्र रूप धारण केल्याचं चित्र आहे. अशातच गेल्या काही दिवसापासून राज्याच्या विविध भागात पावसानं तांडव सुरू केला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून नद्या आणि नाले ओसंडून वाहत असून नद्यांना पूर आल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना आज देखील अलर्ट जारी केला आहे. तर गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पूर परिस्थितीवर आणि पूरस्थितीनंतर आता 8 जुलैपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. मात्र केवळ कोकण आणि घाटमाथ्यावरील काही ठराविक भागातच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. एकीकडे राज्यात पावसाचा जोर कायम असताना आज देखील बहुतांश जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. यात कोकण विभागातील पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. याच जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे. तर एकीकडे मुंबई आणि उपनगरात पावसाने परत रिपरिप सुरू केली असून आज देखील ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहर आणि परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर पुणे आणि घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर घाटमाथा परिसरात पावसाचा येलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांना हलक्या पावसाची शक्यता आहे.